भोंदू अशोक खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. समता पतसंस्थेच्या व्यवहारस्थापकासह 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. पतसंस्थेमध्ये बनावट खातं उघडून कोट्यवधी रुपयांचा व्यवहार. खरात 7 दिवसांपासून शिर्डी पोलिसांच्या कोठडीत होता. परभणीमध्ये निवृत्त प्राध्यापकाची 1,11,00,000ची सायबर फसवणूक. बनावट पोलीस अधिकारी असल्याचं भासवत व्हिडिओ कॉल आणि धमक्या. नवा मोंढा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. चंद्रपुरामध्ये मनसे कामगार सेना जिल्हाध्यक्षावरती पॉक्सो अंतर्गत गुन्हा. पीडितांची ओळख सार्वजनिक केल्याचा ठपका. बल्लारपूर पोलिसांची कारवाई. गुजरातच्या मनीष ब्रह्मभट्ट आणि राहुल पांड्याचं छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्तालयासमोर उपोषण. सीजेपीच्या कार्यशैलीवरती आक्षेप घेत काल दोघांनी अभिजित दिपकेच्या घरासमोर केलं होतं आंदोलन. क्रांतीसूरी अण्णासाहेब जावळे पाटील आर्थिक महामंडळ समितीची नुकतीच घोषणा. समितीची स्थापना न झाल्यामुळे भारतीय छावा संघटना आक्रमक. महामंडळाची स्थापना तातडीने न झाल्यास मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर आंदोलनाचा इशारा. गडचिरोलीमध्ये प्रस्तावित एमआयडीसीच्या विरोधातील आंदोलक निर्णायक टप्प्यावरती. शेतकऱ्यांवरती गुन्हा दाखल केल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांच्या आष्टी पोलीस ठाण्याला घेराव. तर चौकामध्ये चक्काजाम करत 2 महामार्ग बंद पाडले. सोलापूरच्या बार्शीमध्ये काळ्या बाजारात जाणाऱ्या अन्नधान्यावरती मोठी कारवाई. पत्राशेडवरती टाकलेल्या धाडीमध्ये गहू, तांदूळ, उडीद डाळ असे एकूण 19,300 किलो धान्य जप्त. 4 आरोपींना अटक. भिवंडी पालिकेचं बीजेपी रुग्णालय सुरू करण्यासाठी राष्ट्रवादीचं आंदोलन. भिवंडीतील राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रवीण पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांकडून रुग्णालयाचं प्रतिकात्मक उद्घाटन. रत्नागिरीच्या गुहागरमध्ये आरजीपीपीएल कंपनी विरोधातील लढ्याला 3 गावांना मोठं यश. 7 कोटींचा मालमत्ता कर ग्रामपंचायतीच्या खात्यात जमा. वाहतूक कोंडीमध्ये पुणे शहर जगामध्ये 5व्या स्थानी. टॉमटॉम या संस्थेनं जारी केलेल्या अहवालातनं माहिती समोर. 2025 मध्ये वाहतूक कोंडीमुळे पुणेकरांचे 152 तास वाया. रत्नागिरीतल्या चिपळूण कराड मार्गावरील कुंभारली घाटातल्या रस्त्याच्या दुरुस्तीकडे प्रशासनाचं दुर्लक्ष. घाटामध्ये रस्त्याच्या लगतची संरक्षक भिंतच कोसळली. घाटातील वाहतुकीला धोका. नंदुरबारच्या धडगाव तालुक्यातील हातधुई आश्रमशाळेजवळ शेतकऱ्याच्या शेतातील घराला भीषण आग. शेतीच्या अवजारांसह इतर साहित्य जळून खाक. बैल बाहेर नेल्यामुळे मोठी जीवितहानी टळली. आगीचं कारण अस्पष्ट. अकोल्याच्या तेल्हारा तालुक्यामध्ये आढळला बेवारस आधार कार्डचा गठ्ठा. दानापूर हिंगणी रस्त्यावरील शिवारामध्ये कार्डचा गठ्ठा आढळल्यामुळे खळबळ. तर सर्व आधार कार्ड्स ही ठाणे जिल्ह्यातील पोलिसांकडून घटनास्थळाचा आढावा. दहीहंडी उत्सवामध्ये 1.5 लाखाहून अधिक गोविंदांना 10 लाखांचं विमा कवच मोफत मिळणार. गोविंदाचा प्रीमियम राज्य सरकार भरणार. जखमी गोविंदांच्या उपचारासाठी 1 लाख रुपये देण्याची तरतूद. पाकिस्तान, सौदी अरेबिया आणि तुर्कीचा संरक्षण करार. मक्का करारावरती स्वाक्षरी झाली. एकावरती हल्ला म्हणजे तिघांवर हल्ला झाल्याचं समजलं जाईल. छत्तीसगडच्या राजनांदगावमधून सैनिकांसाठी 20,000 रक्षासूत्र रवाना. दरवर्षी रक्षाबंधनापूर्वी रक्षासूत्र कार्यक्रम राबवला जातो.